नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। क्लास 6 मॅथमॅटिक्सचा 4th चॅप्टर मित्रांनो आपण बघतोय, ज्याचं नाव आहे पॅटर्न्स आणि यामधले एक्सरसाइज नंबर 4 आपण बघतोय। या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट 4.1 आणि 4.2 वर चर्चा केली। आज आपण एक्सरसाइज 4 बघूयात। जाऊयात पटकन पुढे। पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा, या ठिकाणी हा समजून घेण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या मुद्दे लक्षात घ्या। काही नंबरचे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये ट्रायंग्युलर नंबर म्हणजे काय बघा, ज्या नंबरने अशा प्रकारचे ट्रायंगल तयार होतात, जसं की बघा 1 आहे, त्याने असा ट्रायंगल तयार झाला। 2 3 2 हा ट्रायंग्युलर नंबर नाहीये। 3 जर घेतला तर 3 मध्ये बघा हा एक डॉट, हा दुसरा डॉट आणि हा तिसरा। 3 जर नंबर घेतला 3 हा ट्रायंग्युलर नंबर आहे, कारण याच्यामधून काय बाबा अशा प्रकारे एक ट्रायंगल तयार होतोय। त्याच्यानंतर 3 नंतर 6 हा ट्रायंग्युलर नंबर आहे। 4 हा ट्रायंग्युलर नंबर नाहीये, 5 नाहीये, पण 6 आहे। बघा 6 ला तुम्ही असं रिप्रेझेंट करू शकता 1 2 3, त्याच्यानंतर 4 आहे, 5 आहे, 6 आहे। या 6 ची मांडणी तुम्ही ट्रायंग्युलर अशा शेप मध्ये करू शकता, म्हणजे हा ट्रायंग्युलर नंबर आहे। 10 हा ट्रायंग्युलर नंबर आहे, 15 ट्रायंग्युलर नंबर आहे, त्याच्यानंतर 15 प्लस बाबा आपल्याकडे 6 21 हा ट्रायंग्युलर नंबर आहे। मग हे ट्रायंग्युलर नंबर कसे तयार होतात बघा, पहिली गोष्ट 1 हा ट्रायंग्युलर नंबर आहे, नंतर 1 + 2 पहिल्या दोन नंबरची सम केली की 3 हा ट्रायंग्युलर नंबर आहे, नंतर 1 + 2 + 3 केलं 6 येतात, 6 हा ट्रायंग्युलर नंबर आहे, नंतर 1 + 2 + 3 + 4 यांची ऍडिशन 10 येते, म्हणून 10 हा ट्रायंग्युलर नंबर आहे। 1 + 2 + 3 + 4 + 5 केलं की 15 हा ट्रायंग्युलर नंबर आहे। नंतर बघा 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 केलं 21 येतात, 21 हा सुद्धा एक ट्रायंग्युलर नंबर आहे। त्याला तुम्ही असं लिहू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21 झाला। हा झाला एक ट्रायंग्युलर शेप मध्ये 21 नंबर। त्याच्यानंतर मग 28 वगैरे असेल, तर अशा प्रकारे हे ट्रायंग्युलर नंबर तुम्ही लिहू शकताय। ट्रायंग्युलर नंबर नंतर मग स्क्वेअर नंबर खूप सोपे आहे। स्क्वेअर नंबर बघा एकदम सिंपल आहे। त्याला काय करायचं, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 हा स्क्वेअर नंबर आहे, 3 चा स्क्वेअर 9 हा स्क्वेअर नंबर आहे, 4 चा स्क्वेअर 16 हा स्क्वेअर नंबर आहे, त्याच्यानंतर 5 चा स्क्वेअर 25 हा स्क्वेअर नंबर आहे, 6 चा स्क्वेअर 36 हा स्क्वेअर नंबर आहे, 7 चा स्क्वेअर 49 हा स्क्वेअर नंबर आहे, त्याच्यानंतर 8 चा स्क्वेअर 64 हा स्क्वेअर नंबर आहे, 9 चा स्क्वेअर 81 हा स्क्वेअर नंबर आहे, कारण यांची मांडणी आहे तुम्ही अशा प्रकारे स्क्वेअरने करू शकता। ओके, त्याच्यानंतर क्यूब नंबर हा पण सोपा आहे। क्यूब नंबर सोपा आहे, 1 चा क्यूब 1 येतो, 2 चा क्यूब म्हणजे 3 वेळा मल्टिप्लिकेशन 2 चं, 2 × 2 × 3 2 8 आला। त्याच्यानंतर 3 चा 8 बघा, 1 हा क्यूब नंबर आहे, कारण 1 × 1 × 1 केलं की 1 येतं। त्याच्यानंतर 8 हा सुद्धा क्यूब नंबर आहे, कारण 2 × 2 × 2 केलं म्हणजे 3 टाइम 2 चा मल्टिप्लाय केला की आपल्याला 8 येतात, हा एक क्यूब नंबर आहे। 3 × 3 × 3 केलं 27 मिळतात, हा एक क्यूब नंबर आहे। 4 चा क्यूब 64 येतो, कारण 4 × 4 × 4 केल्यावर तुम्हाला 64 मिळतात, म्हणून हा क्यूब नंबर आहे। त्याचप्रमाणे 5 × 5 × 5 केलं की 125 मिळतील, हा एक क्यूब नंबर आहे। 6 × 6 × 6 केल्यानंतर 216 मिळतील, हा एक क्यूब नंबर आहे। तर अशा प्रकारे हे क्यूब नंबर आपण समजून घेऊ शकतो। ओके, हे समजून घेतले पाहिजे। याच्यानंतर मित्रांनो आपल्याला एक फ्रॅक्टल म्हणून हा एक प्रकार आहे, फ्रॅक्टल्स आपण म्हणतो। तर फ्रॅक्टल्स म्हणजे नेमकं काय हे समजून घ्या। फ्रॅक्टल्स म्हणजे बघा, एक सांगतो तुम्हाला, समजा मी हा एक ट्रायंगल काढला, बरोबर, एक ट्रायंगल असा काढला आणि या ट्रायंगलच्या आतमध्ये मी अशा प्रकारे दुसरा एक ट्रायंगल काढला, बरोबर, ट्रायंगलच्या आतमध्ये दुसरा ट्रायंगल काढला, बरोबर। त्याच्यानंतर मी काय केलं, ह्या दुसऱ्या ट्रायंगलच्या आतमध्ये बघा इथं 1 2 3 4 ट्रायंगल आहे। मग या 4 पैकी हा जो एक ट्रायंगल आहे याच्यामध्ये परत मी असाच सेम ट्रायंगल काढतो, बघा अशाच प्रकारे एक ट्रायंगल काढतो, बघा अशाच प्रकारे परत मी एक ट्रायंगल काढतो। आता तुम्ही लक्षात घ्या, हा जो एक नवीन झालेला छोटा ट्रायंगल आहे, जरा नीट लक्षात घ्या, या छोट्या ट्रायंगलची जी डिझाइन आहे, बरं का, नीट लक्षात घ्या, छोट्या ब्लॅक ट्रायंगलची जी डिझाइन आहे तीच डिझाइन बघा ह्या मोठ्या ट्रायंगल, हा जो मोठा ट्रायंगल आहे त्याचंच रिफ्लेक्शन या छोट्या ट्रायंगल मध्ये झालेलं आहे, बरोबर, मोठ्या ट्रायंगलचंच रिफ्लेक्शन या छोट्या ट्रायंगल मध्ये झालेलं आहे। आता मी या छोट्या ट्रायंगल मध्ये जर मी आणखी एक ट्रायंगल असाच काढला सेम टू सेम, परत बघा आता हा आणखी एक छोटा ट्रायंगल आहे, तो पण या मोठ्या ट्रायंगल, हा जो सगळ्यात मोठा ट्रायंगल, त्याच्यानंतर हा ब्लॅक कलरचा एक ट्रायंगल आणि त्याच्यानंतर समजा आपण इथं हा ब्ल्यू कलरचा जो ट्रायंगल आहे, या सगळ्यांमधली डिझाइन सारखीच आहे, तर याला आपण म्हणतो फ्रॅक्टल म्हणतो। ही जी डिझाइन आहे तिची पुनरावृत्ती होते। या प्रकारची पुनरावृत्ती कधी कधी आपल्याला
रिपिटेशन जे आहे ते कधी कधी फुलांमध्ये मिळतं, काही काही बघा अशा प्रकारच्या नॅचरल काही फुलांमध्ये किंवा काही प्राण्यांमध्ये अशा प्रकारचं आपल्याला फ्रॅक्टल्स बघायला मिळतं, तर याला फ्रॅक्टल म्हणतो आपण. आता आपण प्रत्यक्षामध्ये काही एक्झाम्पल बघूयात. कम्प्लीट द टेबल. आता हा टेबल मला कम्प्लीट करायचा, एकदम सिंपल आहे मित्रांनो. हा टेबल कम्प्लीट करायचा आपल्याला. बघा आता हा टेबल जर मला कम्प्लीट करायचा आहे तर मी कम्प्लीट करतो. बघा कसा कम्प्लीट करायचा आपण. आता बघा इथं इथं किती 2 आहे. एक मिनिट फक्त. आता इथं जरा नीट लक्षात घ्या आपण इथं काय विषय. इथे आपल्याकडं काय 2. 2 हा काय बाबा कम्प्लीट द टेबल 1 + 2 आहे. इथे बघा 4 म्हणजे 1 चा स्क्वेअर बघा 1 चा स्क्वेअर 1 + 1, 2 चा स्क्वेअर 4 + 1, 3 चा स्क्वेअर 9 + 1, 4 चा स्क्वेअर 16 + 1 17 बरोबर. त्याच्यानंतर 5 चा स्क्वेअर 25 + 1 केलं की इथं 26 आलं पाहिजे. काय आलं पाहिजे 26 आलं पाहिजे. त्याच्यानंतर इथं 6 चा स्क्वेअर 36 + 1 केलं तर 37 तुमच्याकडे आलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आता ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इथं झाल्या पाहिजेत. आता हे कसं करायचं बाबा इथे. इथं 25 + 1 बघा 1 2 जरा नीट करू आपण 1 2 अरे बाबा 1 नंतर 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 बघा उभ्या 5 आडव्या 5 25 झालं आणि एक एक्स्ट्रा घेतलं 6 झालं. ओके झाला संपला विषय. आता इथं 36 बघा 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 परत 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 अजून एक ऍड करा 1 2 3 4 5 6 उभ्या 6 आडव्या 6 लाईन ते 36 झाले आणि त्याच्यानंतर पुढे एक घ्या 37. आता मी जरा व्यवस्थित नाही आलं माझं पण ठीक आहे, तुम्ही जरा चांगल्या प्रकारे व्यवस्थित ते सगळे डिझाईन काढा. तर एकदम सोपा प्रश्न आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा जो प्रश्न आहे तो सोडवता आला पाहिजे. ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा हा कम्प्लीट द टेबल. पहिला जो प्रश्न होता एकदम सिंपल होता. त्याच्यानंतर पुढे बघा दुसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला ही जी फिगर आहे या फिगर मध्ये जर का तुम्ही नीट बघितलं तर या फिगर मध्ये किती सर्कल आहेत एकच आहे. इथं एकच सर्कल तुम्हाला बघायला मिळतो. इथं जर तुम्ही बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 7 आहेत. इथं जर बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 इथं 19 आहे. ओके. त्याच्यानंतर इथे जर बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 बघा इथं 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 आता याच्या ठिकाणी 23 24 25 26 27 28 त्याच्यानंतर 28 नंतर 29 30 31 32 33 34 35 36 37 37 आहेत. आता याच्यानंतर मग पुढे आपल्याकडे काय येईल ते जरा आपल्याला जरा नीट बघितलं पाहिजे. आता हा परत एकदा या ठिकाणी आता पुढचा जो काही एक इथे बघा 1 2 3 4 5 6 7 इथे जर बघितलं तर इथं सर्कल मध्ये एकच आहे. पहिला इथं 3 आहेत 1 2 3 4 5 आहेत 5 आहेत. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 आहेत. ओके नाही सॉरी 1 2 3 4 5 6 7 आहेत. ओके 7 नंतर या लाईनीमध्ये इथं किती आले पाहिजेत 9 आले पाहिजेत आणि त्या पद्धतीने ही तुमची डायग्राम तयार झाली पाहिजे. तर ती डायग्राम बघा साधारणतः अशा प्रकारे तयार होऊ शकतात. बघा अशा प्रकारे तयार होते 1 2 3 4 5 6 7 8 9 आले आणि नंतर पुढे एक 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 सर्कल वर आणि खाली कमी होत गेलेला आहे. तर अशा पद्धतीने ही जी डायग्राम आहे ती तुम्हाला काढता आली पाहिजे. तर एकदम सिंपल आहे तुम्ही काढू शकता. ठीक आहे. आपण आता पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये काय ऑब्झर्व द नंबर पॅटर्न अँड राईट द नेक्स्ट 3 नंबर बघा 2 9 28 65 बघा 1 चा स्क्वेअर 1 1 चा क्यूब 1 प्लस 1 केलं की 2 बघा इथं 1 चा क्यूब प्लस 1 आहे इज इक्वल टू 2 आला. इथं 2 चा क्यूब 8 प्लस 1 केलं की 9 येत आहे. 3 चा क्यूब 27 प्लस 1 केलं की 28 येत आहे. 4 चा क्यूब 64 प्लस 1 केलं की 65 येत आहे. बघा 65 येत आहे. अशा प्रकारे 2 9 28 65 आता हा झाला 4 चा क्यूब 5 चा क्यूब किती 125 125 प्लस 1 केलं की 126 येतील. पुढचा नंबर किती 126 झाला. त्याच्यानंतर 6 चा स्क्वेअर किती 216 प्लस 1 केलं की 217 येतील. म्हणजे पुढचा नंबर 217 पाहिजे. त्याच्यानंतर 7 चा स्क्वेअर 343 प्लस 1 करा
343 प्लस 1 344 अशा प्रकारे तुम्हाला हे पुढचे 3 नंबर जे सांगता आले पाहिजेत. ओके. आता बघा राईट द फर्स्ट 5 ट्रायंग्युलर नंबर. आता ट्रायंग्युलर नंबर म्हणजे काय, मगाशी आपण बघितलं बघा 1 हा पहिला ट्रायंग्युलर नंबर आहे. त्याच्यानंतर बघा 1 बघा पहिला ट्रायंग्युलर नंबर आला 1, त्याच्यानंतर 1 प्लस 2 किती झाला 3 दुसरा ट्रायंग्युलर नंबर. 1 प्लस 2 प्लस 3 केलं तर आपल्याकडे किती मिळतं 6 तिसरा ट्रायंग्युलर नंबर. 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 केलं 10 मिळतात चौथा ट्रायंग्युलर नंबर. नंतर 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 केलं तर 15 येतात. तर हा कितवा ट्रायंग्युलर नंबर झाला, पाचवा ट्रायंग्युलर नंबर. तर फर्स्ट 5 ट्रायंग्युलर नंबर 1 3 6 10 आणि 15 आले. आता याच्यानंतर 10th ट्रायंग्युलर नंबर. व्हॉट इज द 10th ट्रायंग्युलर नंबर. आता बघा 10th ट्रायंग्युलर नंबर जर तुम्ही बघितला ट्रायंग्युलर नंबर 10th ट्रायंग्युलर नंबर तो आहे 55. कारण पहिल्या 10 नंबरची जर सम केली तर तुम्हाला 10th ट्रायंग्युलर नंबर मिळेल. तर 10th ट्रायंग्युलर नंबर आहे 55. तर अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन समजून घेऊ शकताय. आता पुढचा जो लास्ट क्वेश्चन आहे, पुढचे 2 क्वेश्चन्स आहेत ते बघा. व्हॉट द नंबर सिरीज इज फॉर्म इफ द काउंटिंग नंबर आर ऍडेड इन असेंडिंग. काउंटिंग नंबर जर तुम्ही असेंडिंग मध्ये ऍड करत गेला, म्हणजे पहिला नंबर तर 1 आहे, नंतर 1 प्लस 2 केला की 3 झाला, 1 प्लस 2 प्लस 3 ऍड केला की मला काय मिळतोय बाबा 5 मिळतोय. परत 1 प्लस 2 प्लस सॉरी इथं 6 मिळतोय. 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 केलं की मला 10 मिळतात. तर हे कुठल्या प्रकारचे नंबर आहे, तर हे ट्रायंग्युलर नंबर आहे. तर व्हॉट नंबर सिरीज फॉर्म द काउंटिंग नंबर आर ऍडेड इन असेंडिंग. ज्यावेळेस काउंटिंग नंबर तुम्ही असेंडिंग मध्ये ऍड करत जाता त्यावेळेस तुम्हाला काय मिळतं ट्रायंग्युलर नंबर. तर इथं उत्तर लिहायचं ट्रायंग्युलर नंबर. ट्रायंग्युलर नंबर एवढंच उत्तर लिहायचं, विषय संपला झाला. आता इथं मला काय सांगितलंय, राईट द सिक्वेन्स ऑफ नंबर फॉर्म बाय ऍडिंग द ऑड नंबर स्टार्टिंग फ्रॉम 1. बघा राईट द सिक्वेन्स ऑफ नंबर फ्रॉम ऍडिंग फॉर्म बाय ऍडिंग द ऑड नंबर स्टार्टिंग फ्रॉम 1. तर या ठिकाणी लक्षात काय सांगितलं, एक सिक्वेन्स लिहायचं आपल्याला. बघा अशा प्रकारे आता इथं जी सिक्वेन्स तयार झालेली आहे बघा, राईट द एक सिक्वेन्स तयार करायचे नंबर फॉर्म बाय ऍडिंग. ऑड नंबर ऍड करून तुम्हाला सिक्वेन्स तयार करायची. जसं 1 आहे, 1 प्लस 3 केलं की किती येतात 4 येतात. 1 प्लस 3 प्लस 5 1 प्लस 3 4 4 प्लस 5 तुमच्याकडे 9 येतात. त्याच्यानंतर काय येईल बाबा 1 प्लस 3 प्लस 5 प्लस 7 केलं 9 प्लस 7 किती झाले बाबा आमच्याकडे 16 झाले. त्याच्यानंतर 25 येईल, त्याच्यानंतर 26 येईल. हे सगळे सॉरी 36 येतील. हे सगळे कुठले नंबर येतात तुमच्याकडे, स्क्वेअर नंबर. स्क्वेअर नंबर मिळतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही सिक्वेन्स लिहिता आली पाहिजे. बस एवढंच लिहायचं 1 4 9 16 25 36 अशा प्रकारे हे सगळे नंबर तुम्हाला लिहिता आले पाहिजे. ठीक आहे. पुढचा बघा क्वेश्चन शेवटचा असेल एक. हा व्हॉट इज द सम. आता ही सम किती बघा, सम काय 1 2 3 4 5 50 पर्यंत आहे बरोबर. आणि या 50 पासून परत 49 आणि परत 1 पर्यंत आहे. म्हणजे 1 टू 50 पर्यंतची सम 1 पासून 50 पर्यंत ऍड करत जायचं बरोबर. आता समजा मी असं म्हटलं 1 टू 3 पर्यंत 1 2 3 बघा, समजा मी म्हटलं 1 2 3 आणि प्लस परत 3 2 आणि 1 बरोबर ना. परत 3 2 1 झाले, म्हणजे इथं परत 3 2 झालं 1 झालं. म्हणजे प्रत्येक नंबर तुमचा किती वेळा आलेला आहे, 2 वेळा आलेला आहे बरोबर. प्रत्येक नंबर तुमचा किती वेळा आलेला आहे, 2 वेळा आलेला आहे. मग या ठिकाणी बघा 3 प्लस 2 जर तुम्ही केलं की 5 मिळतात. 5 प्लस 1 तुमच्याकडे मिळतो 6 मिळतो. आणि परत या तिघांची पण सम आपल्याकडे 6 येते. 6 प्लस 6 तुमच्याकडे 12 येतात. साधारणतः इथं तुम्हाला काय करावं लागणार आहे, म्हणजे 1 पासून 50 पर्यंत आणि 50 पासून परत तुम्हाला म्हणजे 2 वेळा इथं ऍडिशन. इथं तुम्हाला ही ऍडिशन किती वेळा आहे, 2 वेळा. 1 पासून 50 पर्यंत एकदा सम आहे आणि परत इथं तुम्हाला 50 पासून परत खाली तुम्हाला रिपीट जायचं. म्हणजे ही सगळी सम जी आहे ती 2 वेळा होणार आहे. मग 2 वेळा होणार आहे, मग तुम्ही फक्त काय करायचं 50 इंटू या ठिकाणी 50 इंटू 50 करायचं. 2 वेळा म्हणजे त्याचा स्क्वेअर या ठिकाणी तुम्हाला करावं लागणार आहे. 50 इंटू 50 केलं की 2500 हे आन्सर तुम्हाला या ठिकाणी इथं मिळेल. ते फक्त तुम्हाला काय करायचं शॉर्टकट मध्ये एक आन्सर आहे. तर ही जर अशी सम करायची असेल तर फक्त तुम्हाला 2 वेळा मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करायचं आहे. एवढंच करायचं, बाकी या ठिकाणी काय नाही करायचं. तर अशा पद्धतीनं हा जो प्रश्न आहे तो आपण सोडवू शकतो. ही पद्धत आपल्याला अशा प्रकारे वापरता येऊ शकते. ठीक आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो काही आपला चॅप्टर आहे त्या चॅप्टरवरती चर्चा करू.
आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला हा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.